मित्रांनो, सम्राट अशोकांना आपण सर्वजण ओळखतो आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे। आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की त्यांनी 84,000 बौद्ध स्तूपांचं निर्माण सुद्धा केलेलं आहे। परंतु त्या 84,000 स्तूपांमधून ते पहिलं स्तूप कोणतं आहे याबद्दल आपल्या सर्वांना नाही माहिती आहे। त्यासोबतच सम्राट अशोकांचा विवाह जिथे झाला होता ती जागा कोणती आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये। तर मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करायचा आणि व्हॉट्सअप ग्रुप्स तर असतीलच तुमचे, तिथे सुद्धा व्हिडिओ शेअर करा म्हणजे लोकांना सुद्धा हे जनरल नॉलेज मिळत राहील। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम। मित्रांनो, मी अश्विन गणवीर, आपण बघत आहे आपलं YouTube चॅनल। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मध्य प्रदेशमध्ये सांचीचं एक स्तूप निर्माण करण्यात आलेला आहे। 3rd सेंचुरी BC मध्ये मध्य प्रदेशच्या सांची येथे उभारण्यात आलेलं स्तूपा म्हणजे सांचीच्या स्तूपाने फेमस असलेलं हे स्तूप 84,000 बौद्ध स्तूपांपैकी एक स्तूप आहे। आणि सम्राट अशोकांची जी पत्नी होती, जिचं नाव देवी होतं, ती सांचीच्या जवळ सिच्युएटेड असलेलं विदिशा या गावातली होती। आणि असं म्हणतात की विदिशाचा जो जन्मस्थान आहे हे सांचीच आहे आणि म्हणूनच सम्राट अशोकांचं आणि देवीचं लग्न सुद्धा इथेच झालं होतं। सांचीचा स्तूप जिथे निर्माण करण्यात आलेला आहे त्याच जागेवर सम्राट अशोकांचा विवाह सुद्धा झाला होता आणि म्हणून सम्राट अशोकांनी पहिलं स्तूप जे आहे हे सांचीला निर्माण करण्यात आलं। आणि मित्रांनो, आता प्रश्न आपल्या सर्वांना असा पडतो, 3rd सेंचुरी BC मध्ये सम्राट अशोकांनी या बौद्ध स्तूपाचं निर्माण केलं होतं आणि आता 2024 सुरू आहे, म्हणजे जवळजवळ 2000 पेक्षा अधिक वर्ष याला झालेली आहेत। तेव्हापासून तर आतापर्यंत याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले आणि हे लोकांपुढे कसं आलं याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तत्पूर्वी आपल्या सर्वांना माहिती पाहिजे की जे मोठं स्तूप आहे त्याच्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचे रेलिक्स ठेवण्यात आलेले आहे आणि जे आजूबाजूला जे आपण छोटे स्तूप बघतो बरोबर, त्याच्यातून मोठ्या स्तूपामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचे रेलिक्स ठेवण्यात आलेले आहे आणि जे उरलेले ज्यामध्ये महामोगलांना आणि सारीपुत्त यांचे रेलिक्स ठेवण्यात आले होते मात्र नंतर ते तिथून काढण्यात आले आणि आता ते कुठे ठेवण्यात आलेले आहे हे आपण पुढे बघणार आहोत। आजूबाजूला स्तूपाच्या नंतर काही आपल्याला छोटे छोटे सुद्धा स्तूप बघायला मिळतात। इथे ठेवण्यात आलेले आहे बौद्ध भिक्षूंचे रेलिक्स, जे हे तेच बौद्ध भिक्षू आहे जे सांचीच्या स्तूपला जाऊन बुद्धांच्या शिकवणीचा अभ्यास करायचे आणि तिथे ध्यान साधना करायचे। आता याच्यानंतर आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, महामुगलांना आणि सारीपुत्त यांचे अस्थि कलश कुठे ठेवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, जर आपण सांचीच्या स्तूपला व्हिजिट केलं असेल तर आपल्याला बघायला मिळालं असेल की सांचीच्या स्तूपच्या बाहेरच्या साईडला एक बुद्ध विहाराचं निर्माण करण्यात आलेलं आहे। तिथेच महामुगलांना आणि सारीपुत्त यांचा रेलिक्स ठेवण्यात आलेले आहे आणि याचे दर्शन आपण मात्र नोव्हेंबरचा जो शेवटचा संडे असतो त्या दिवशी सांची फेस्टिवलच्या नावाने एक उत्सव साजरा करण्यात येत असतो आणि तेव्हा तिथून थ्रूआउट द वर्ल्ड लोक तिथे येत असतात आणि महामुगलांना आणि सारीपुत्त यांच्या अस्थि कलशचे दर्शन घेतात आणि एक उत्सव धूमधडाक्यामध्ये साजरा करत असतात। आता आपण हे जाणून घेऊया मित्रांनो की सांचीचं स्तूप जे आहे हे 3rd सेंचुरी BC पासून तर 2024 पर्यंत कसं निर्माण झालं, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले आणि हे लोकांपुढे कसं आलं। सांचीच्या स्तूपचा जो इतिहास आहे हा जवळजवळ 500 वर्षांपर्यंत अदृश्य होता, हिडन होता। त्याच्यानंतर जेव्हा इंग्रज लोक आपल्या भारत देशामध्ये आले तेव्हा ती लोकांना या स्तूपाकडे लक्ष गेलं आणि त्यांना असं वाटलं की हे जे मोठं स्ट्रक्चर आहे हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो की गोबर जे असते, शेण, त्याचे जे उपले बनवतात, सुकलेलं शेण जे राहते त्याचा जे जसा डोम बनतं त्या प्रकारे हे काहीतरी दिसत होतं सांचीचं स्तूप। कारण मित्रांनो 500 वर्षांपर्यंत सांचीचं स्तूप जे आहे हे हिडन होतं आणि त्याच्याच कारणाने सांचीचं जे स्तूप आहे त्याच्यावरून ब्लॅक कोटिंग आली होती आणि म्हणून लोकांना असं वाटलं की हे गोबराचे उपले मोठे मोठे आहे।
पण जेव्हा त्यांनी त्याच्यावर म्हणजे त्याला पॉलिश वगैरे केलं, त्यांनी साफसफाई केली, तेव्हा त्यांना स्ट्रक्चर त्यांच्या पुढे बघायला मिळालं. एवढं मोठं स्ट्रक्चर बघून त्यांना असं वाटलं की याच्या आतमध्ये खरंच कोणता तरी खजाना लपलेला असेल. म्हणून त्यांनी जे स्तूप आहे, 2 स्तूपांना त्यांनी तोडण्याचा विचार केला, ज्याच्यातून एक होतं छोटं स्तूप आणि दुसरं होतं मोठं स्तूप. मित्रांनो, मोठं जे स्तूप आहे त्याला 4 तोरणद्वार आहेत, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ, बरोबर. तर साऊथ जो तोरणद्वार आहे त्या साईडनी या स्तूपाला तोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि जो दुसरा स्तूप आहे छोटावाला, त्याला वरच्या साईडनी, वरच्या भागाने तोडणं सुरू केलं. छोटा स्तूप असल्यामुळे ते स्तूप लवकर तुटलं आणि त्यांना आतमध्ये खजाना न मिळता 2 डब्बे होते, त्याच्यामध्ये महामुगलाना आणि सारीपुत्त असे नावं लिहिली होती. तेव्हा त्यांना काहीतरी विचित्र वाटलं आणि त्यांनी या 2 डब्यांना फर्दर रिसर्च करण्यासाठी अमेरिकेला पाठवलं. तिथे त्यांना हे लक्षात आलं की ह्या महामुगलाना आणि सारीपुत्त यांचे रेलिक्स आहेत म्हणून, आणि मग त्यांनी त्याला तिथल्या म्युझियम मध्ये ठेवण्यात आलं. आणि मग त्यांनी जेव्हा भारतामध्ये ही बातमी पोहोचवली की तिथे काही खजाना नाहीये, ते रेलिक्स आहेत म्हणून महामुगलाना आणि सारीपुत्तचे, जे तथागत भगवान गौतम बुद्धांचे शिष्य आहेत. त्याच्यानंतर मग त्यांनी त्या स्तूपांना तोडण्याचं काम जे आहे हे थांबवलं आणि तेव्हापर्यंत जे आहे हे मोठं स्तूप जे आहे हे तुटायचं होतं, म्हणून त्यांनी अर्धच तोडून त्याला थांबवून दिलं. छोटं जे स्तूप तोडलं होतं त्याला वरतून त्यांनी पूर्ण कव्हर करून टाकलं आणि दुसरं मोठं स्तूप जे आहे, जे आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या पुढे आहे, त्याला अर्ध तोडून त्यांना तिथे थांबवून दिलं ते काम आणि त्याला वापस जो स्ट्रक्चर आहे तो जोडून दिला. अशा प्रकारे आजही जर आपण सांजीचं स्तूप जर बघितलं, ज्याला साऊथ साईडनी जर बघितलं, तर आपल्याला तो भाग तसा दिसतो की म्हणजे या साईडनी याला तोडण्यात आलं होतं म्हणून. पुढे 1947 मध्ये जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि श्रीलंकेचे जे प्रेसिडेंट आहे, त्या एक लेडी प्रेसिडेंट होती, त्यांचा असा विचार झाला की इथे महामुगलाना आणि सारीपुत्तचे अस्थिकलश होते, तर हे आपण परदेशातून वापस बोलवायचे, आणि त्यांनी ते बोलवले सुद्धा. आता ते वापस आल्यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की हे जिथे आहे, म्हणजे ज्या स्तूपाच्या आतमधून तोडण्यात आलं होतं त्या स्तूपाच्या आतमध्ये वापस ठेवावं. परंतु लोकांचं असं म्हणणं होतं हे एक आर्किओलॉजिकल आणि हिस्टॉरिकल स्ट्रक्चर आहे, त्याला आधीच तोडण्यात आलं होतं, पुन्हा त्याला जोडण्यात आलं, आणि जर पुन्हा आपण जर त्याला तोडलं तर कदाचित त्याचा जो स्ट्रक्चर आहे याला क्षती पोहोचेल, याला हानी होईल, आणि हे आपण करायला नको पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं की त्याला हात न लावता एका नवीन स्तूपाचं निर्माण केलं. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एका नवीन विहाराचं निर्माण करण्यात आलेलं आहे, जे की सांचीच्या स्तूपच्या परिसराच्या जस्ट बाहेर बनवण्यात आलेलं आहे. तिथेच महामुगलाना आणि सारीपुत्त यांचं अस्थिकलश जे आहे हे तिथे ठेवण्यात आलेलं आहे, त्यांचे रेलिक्स तिथे ठेवण्यात आलेले आहे, आणि दरवर्षी ते लोकांच्या दर्शनासाठी बाहेर काढण्यात येत असतं. अशा प्रकारचा हा होता याचा एक छोटासा इतिहास. आणि मित्रांनो, जर आपण सांचीच्या स्तूपला जर व्हिजिट करत असाल तर इतिहास आपल्या पुढे ठेवा आणि इतिहास माहिती करून सांचीचं स्तूप बघा, म्हणजे तुम्हाला इतिहासासोबत आणखी आपुलकी वाटेल आणि तुम्हाला एक फॅमिलियर होऊन जाल तुम्ही, आणि ते तुम्हाला स्तूप चांगल्याने जवळून बघायला मिळेल. तर मित्रांनो, थोडक्यात होती ही माहिती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, सांचीच्या स्तूपची इन्फॉर्मेशन कशी वाटली, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कुठे जर चूक झाली असेल तर आपलाच भाऊ म्हणून मला माफ करा. आणि त्यासोबतच मित्रांनो, ही जी इन्फॉर्मेशन होती, मी स्वतः सांचीच्या स्तूपला व्हिजिट दिलेला आहे, तिथून मी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. फॅक्ट्स अँड फिगर्स जास्त नव्हते माझ्याकडे, म्हणून जेवढे मला माहिती होते मी तेवढंच तुमच्यापर्यंत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काही तोडमोड केलेली नाही आहे, जसा इतिहास आहे तसा मी तुमच्यापर्यंत ठेवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये शेअर सुद्धा करा. आणि तुमचे कमेंट्स आम्हाला नक्की सांगा, म्हणजे आम्ही पुढचे व्हिडिओज बनवण्यामध्ये आम्हाला थोडीशी मदत मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यापर्यंत आपल्या सर्वांना नमो बुद्धाय, क्रांतिकारी जय भीम, आणि सम्राट अशोकांचा सुद्धा विजय असो.